इथं आपल्याला सिग्नल मिळालेला आहे. शिवाय ॲव्हरेज प्राईसच्या खाली जाण्याची तयारी चालू आहे. शिवाय इथे क्रॉसओव्हर पण मिळालेला आहे. हे डबल कन्फर्मेशन आहे आपल्याला, ट्रिपल कन्फर्मेशन. तर मी समजा इथे शॉर्ट पोझिशन घेतली आणि इथे वरती समजा मी 20 पॉईंटचा स्टॉप लॉस ठेवला, 20 पॉईंट स्पॉटमध्ये. तर हे जे दोन खालचे जे स्टॉप लॉसेस आहेत इथं तयार झालेले, हे स्टॉप लॉसेस खायला मार्केट खाली येऊ शकतं आणि आपल्याला इथं प्रॉफिट होऊ शकतो. तर आता आपण बघणार आहोत. आपण हा एक पेपर ट्रेड घेतलेला आहे की पहिलं कन्फर्मेशन म्हणजे आपला सिग्नल मिळालेला आहे. दुसरं कन्फर्मेशन ॲव्हरेज प्राईस जी आपण कॅल्क्युलेट करतो त्या ॲव्हरेज प्राईसच्या खाली मार्केट क्लोज झालेलं नाही. ॲक्च्युली मी ट्रेड लवकर घेतला आहे, खरं तर व्हायला पाहिजे होतं खाली, त्यामुळं हे कन्फर्मेशन नाही पकडता येते आपल्याला. आणि तिसरं कन्फर्मेशन म्हणजे इथं जी स्ट्रेंथ आहे ही स्ट्रेंथ या लाईनच्या खाली आलेली आहे. तर असं 3 कन्फर्मेशनवरती आपला ट्रेड चालू आहे. बघूया, हे कन्फर्मेशन नाही पकडते मी, कारण का इथं प्राईस अजून खाली आलेली नाही आहे. याच्या क्लोज व्हायला पाहिजे, याच्या खाली क्लोज होऊन फॉलो थ्रू मिळायला पाहिजे. त्याला फॉलो थ्रू नाही मिळालेला. ठीक आहे, ॲटलिस्ट 2 कन्फर्मेशन तरी मिळाली. एक आपल्याला सिग्नल मिळालं आहे आणि इथं प्राईस खाली गेलेली आहे. वाट बघूया आपण, कसली वाट बघतो. स्टॉप लॉस उडला राव, इथं स्टॉप लॉस उडलेला आहे, पण ही ॲबनॉर्मल कॅन्डल आहे. कारण का त्यामुळे आपण हा ट्रेड कॅन्सल करू. ॲबनॉर्मल कॅन्डल होती, हा ट्रेड कॅन्सल करू आणि आपण ह्या कॅन्डलच्या लोला एक ट्रेड लावून ठेवू. आता इथं सिग्नल मिळाला आहे आणि या कॅन्डलचा टॉप जो आहे तो आपल्याला स्टॉप लॉस असेल आपला. किती पॉईंटचा? 19 पॉईंटचा स्टॉप लॉस आहे. इथं पण सिग्नल मिळालेला आहे, त्यामुळे अजूनही मार्केट खाली जाण्याची शक्यता जास्त आहे. आपल्या सिग्नलप्रमाणे आपण इथं ट्रेड लावलेला आहे. पहिला स्टॉप लॉस आपला उडाला 20 पॉईंटचा. आता हा ट्रेड आपण बघूया काय होतं. हा पण आतमध्ये आलेला आहे, प्रेशरमध्ये आहे, हा सेलिंग प्रेशरमध्ये आहे. वरून आपल्याला सिग्नल मिळालेला आहे. बघूया, इथं खाली स्टॉप लॉस आहेत, वरती स्टॉप लॉस अजून तयार झालेलं नाही आहे. हे खालचे 2 स्टॉप लॉस अजून ओपन आहेत की जे खाण्यासाठी मार्केट खाली येऊ शकतं. मी पॉज करतो. अजूनही आपण घेतलेल्या प्राईसवरतीच मार्केट आहे. ही जी ॲव्हरेज प्राईस जी कॅल्क्युलेट होती ही खूप इम्पॉर्टंट आहे. ह्याच्या खाली जर का क्लोजिंग झालं व्यवस्थित, शिवाय इथं सिग्नल मिळाला, वरती सिग्नल मिळाला, तर ट्रेंड चांगला मिळू शकतो खालच्या दिशेचा. इथं जर का तुम्ही बघितलं, इथं हे ह्या लाईनच्या वरती क्लोजिंग मिळालं आणि इथून जो लॉंग ट्रेड मिळाला आहे, इथं समजा मी बाय केलं असतं इथपर्यंत, आणि ज्या ह्याच्यावरती सिग्नल मिळालेला आहे म्हणजे ही कॅन्डल, या कॅन्डलच्या लोला जर का मी स्टॉप लॉस ठेवला असता माझा 8 पॉईंटचा स्टॉप लॉस आणि ऑलमोस्ट 64 पॉईंटचं टार्गेट, म्हणजे माझा ट्रेड 1/8 असं मला गणित मिळून जातं. शिवाय इथं तुम्ही बघा, इथंसुद्धा ह्या कॅन्डलनं तोडलेला मी समजा इथं बाय केलं असतं आणि या कॅन्डलच्या शेवटी मी जर का स्टॉप लॉस ठेवला असता 20 पॉईंटचा, तरीही मला एवढेच मिळाले असते. तर हे ॲव्हरेज प्राईस सगळं जो इंडिकेटर आहे तो खूप छान चालतो. आयडिया पण खूप छान आहे. इथं जर का बघितलं तुम्ही या कॅन्डलला, इथं त्याने ॲव्हरेज तोडली, इथून वरती गेला आहे. तर ही खूप मोठी कॅन्डल आहे. मी याच्यात ट्रेड घेतलाच नसता, कारण का स्टॉप लॉस माझा खूप लांबडा बसला असता. तरीसुद्धा मी प्रयत्न करतो, मी इथं समजा बाय केला असतं आणि या कॅन्डलच्या खाली स्टॉप लॉस ठेवला असता, तरी तो कधीच तोडला गेलेला नाही आहे स्टॉप लॉस. आणि मार्केट अजूनही चालूच आहे. वरच्या साईडला तुम्हाला इथं 90 पॉईंट मिळाले असते आणि रिस्क रिवॉर्ड रेशो इथं जरा कमी बसतो, कारण का ही कॅन्डलच खूप मोठी आहे. त्यामुळं 40 पॉईंटचा स्टॉप लॉस, आणखी 90 पॉईंटचा टार्गेट. तर हे जे इंडिकेटर जो आहे हा खूप छान आहे. ChatGPTच्या मदतीनं बनवलेला आहे. तुम्ही पण बनवू शकता. ॲव्हरेज प्राईसचा इंडिकेटर आहे हा. मी पॉज करतो. आपल्या ॲव्हरेज प्राईसच्या खाली आलेला आहे
पण त्याने इथे एक स्टॉप लॉस बनवला होता, तो स्टॉप लॉस त्याने इथं खाल्ला, तुम्ही बघितलं असेल. वरती स्टॉप लॉस नाही आहे, त्यामुळं तो वरती आता स्टॉप लॉस बनवत जाईल का काय असं मला वाटायला लागलं. पॉज करतो. बायर्सना बोलवण्याची तयारी चालू आहे असं दिसतंय. म्हणजे काय, म्हणजे असं की इथं एक रेजिस्टन्स झोन तयार केलं गेलेलं आहे आणि या रेजिस्टन्सच्या वरती जर का ब्रेकआउट मिळालं तर तिथं बायर्स घुसण्याची शक्यता आहे. आता इथं बायर्स घुसलेत आणि इथे एक आडवी लाईन तयार झाली आहे बघा. ही स्टॉप लॉसची लाईन आपल्या इंडिकेटरनं तिथं स्टॉप लॉस टाकलेला आहे. असं मला वाटतं आहे की तो बायर्सना बोलवून त्यांचे स्टॉप लॉसेस इथं तयार करून तो स्टॉप लॉस खाऊन खालच्या साईडला जाईल. तर हा स्टॉप लॉस इथं तयार झालेला आहे आणि आता हा स्टॉप लॉस त्यानं खा लवकर स्टॉप लॉस खायला आलेलाच आहे तो. 15 सेकंद राहिलेत. लोक 50% लेवलवरती स्टॉप लॉस ठेवतात. नॉर्मली ट्रेडिंग स्टाईल अशी असते की मोठे खाल्ला बघा, स्टॉप लॉस त्याने इथं खाल्ला, इथं स्टॉप लॉस त्यानं खाल्ला. ही जी कॅन्डल निघते त्याच्या 50% लेवलवरती स्टॉप लॉस ठेवून बाय करायचं. किंवा आता हे वरचे स्टॉप लॉस त्यानं खाल्ले, आता तो खाली सुटेल असं मला वाटतंय. बघूया काय होतं आहे. आपल्या ॲव्हरेज प्राईस कशी आलेला आहे तो. ॲव्हरेज प्राईसच्या खाली जर का डिसिजिव्ह क्लोजिंग मिळालं तर मस्त ट्रेड बनतो. आपला अजून स्टॉप लॉस आपण जो घेतलेला ट्रेड आहे त्याच्या खाली, आपण ॲव्हरेज प्राईसच्या खाली क्लोजिंगवरती ट्रेड नव्हता घेतला, आपण या ट्रायंगलवरती ट्रेड घेतला होता. आता क्लोज झालेला आहे. आता इथं वरती स्टॉप लॉस बनला, म्हणजे इथं शॉर्ट करणारी लोक घुसलेत आणि त्यांनी वरती स्टॉप लॉस ठेवून इथं शॉर्ट केलेला आहे. तर हा एक स्टॉप लॉस इथं बनलेला आहे. आता मार्केट मुवमेंट बघा कशी होते. आता हे जे 2 स्टॉप लॉस आहेत, हे 2 स्टॉप लॉस पुढच्या काही मिनटामध्ये निघतील असं मला वाटतं. किंवा कदाचित तो वरचा स्टॉप लॉस खायला पण पळू शकतो. बायर्स इथं स्ट्रॉंग आहेत, सेलर आत्ता आलेले आहेत. आता आणखीन एक सेलरची लाईन इथे वरती येईल. या इथं साधारण एक स्टॉप लॉस ठेवून शॉर्ट होईल असं मला वाटतंय. बघूया, झाले बघा. इथे एक शॉर्टची लाईन आलेली आहे. इथं लोकांचे छोटे स्टॉप लॉस पडलेले आहेत आणि सेलिंग झालेलं आहे. आता ह्या वरच्या 2 लाईनच्या सेलिंगच्या प्रेशरमुळं आता हे लाईन हे कॅन्डल कुठपर्यंत जाते ते आपण आता बघणार आहे. ह्या कॅन्डलचं याचा अर्थ असा की ह्या कॅन्डलचे स्टॉप लॉसेस इथं पडलेले आहेत, ह्या कॅन्डलचे स्टॉप लॉसेस इथं पडलेले आहेत. हा असा एवढा त्या इंडिकेटरचा अर्थ आहे. ह्या इंडिकेटरवरती जवळपास मी 6 महिने काम करत होतो स्टॉप लॉस शोधून काढायचे, आणि तशी फ्री माहिती उपलब्ध नाही आहे. स्टॉप लॉस सिस्टीममध्ये दिसणारे इंडिकेटर खूप महाग मिळतात मार्केटमध्ये, पण हे शोधून काढायला खूप मला परिश्रम घ्यावे लागलेले आहेत. त्याचं हे फलित आहे. आता मला असं वाटतं की हे स्टॉप लॉस हंट होतील. आता इथं बघा, ज्या माणसाने जर का याच्यावर ट्रेड घेतला असता शॉर्ट पोझिशन, इथं ही कॅन्डलनं ॲव्हरेज प्राईस क्लोज झाली आणि इथं मी शॉर्ट केलं आणि ह्या कॅन्डलच्या वरती माझा स्टॉप लॉस 10 पॉईंटचा ठेवला असता तर त्याला एवढी मुवमेंट खालची मिळून गेली असते. किमान 5 पॉईंट तरी आरामात मिळून जातात. तुम्ही स्काल्पिंगचे व्हिडिओ बघितले असतील माझे, 3 पॉईंट 4 पॉईंट मी स्कॉल्प करतो, हे याच्यामध्ये मिळून जातात. ॲव्हरेज प्राईसचा इंडिकेटर खूप छान आहे. हां, आपण आता काढून टाकूया हे. आता वरती 2 स्टॉप लॉसेस तयार झालेले आहेत. हा एक आहे आणि हा एक आहे. पण आता मार्केटमध्ये हे स्टॉप लॉसेस इथं अवेलेबल असल्यामुळं आता हे मार्केट इथपर्यंत येऊन हे स्टॉप लॉसेस खाऊन परत वरती जाण्याची शक्यता आहे. आता ह्या बायर्सनं इथं बोलवलं गेलं होतं. कारण का इथं कसं बोलवलं गेलं, इथं त्यांचे जे हाय होता हा हाय इथं दाखवला गेला, इथून तो काढला गेला, त्यामुळे बायर आले, त्यांचे स्टॉप लॉस इथं ठेवले गेले आणि वरती जाऊन त्यांनी
पतंग सोडून दिला. आता हा पतंग कटत 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 खाली येईल, हे 2 स्टॉप लॉस उडवेल. तोपर्यंत सेलरने इथं पोझिशन त्यांच्या बिल्ड केलेल्या आहेत. ऐसा लफडा आहे. मी पॉज करतो. हे बघा, या लाईनपर्यंत आलेलं आहे मार्केट आणि हा पहिला जो स्टॉप लॉस आहे हा आता मी इथं चौकोन मारून देतो बहुतेक. हा पहिला स्टॉप लॉस, हा दुसरा स्टॉप लॉस. झपकन एक खालच्या साईडला एक कांडी काढून तिथून ते वरती जाण्याची शक्यता आहे. इथं तुम्ही शॉर्ट घेऊ शकता आणि शॉर्ट घेऊन 3 पॉईंट फटकन मारून मार्केट परत वरती जाऊ शकतं. हे बघा, मी पॉज करतो. बरोबर स्टॉप लॉसच्या लेवलला सपोर्ट तयार झालेला आहे आणि हा स्टॉप लॉस त्यानं इथं उडवलेला आहे, गेला. हा स्टॉप लॉस गेलेला आहे. या लोकांचे स्टॉप लॉस इथं खाल्ले गेलेले आहेत, ह्याचा पण गेलेला आहे. चला आता मी काय करेन, नॉर्मली ही वरती आता किती तयार झालेत स्टॉप लॉस, 4 स्टॉप लॉस तयार झालेले आहेत. मी साधारण ही जी लाईन आहे आपली ॲव्हरेज प्राईस, तिला जेव्हा क्रॉस केलं जाईल तेव्हा, किंवा ह्या कॅन्डलचा जो हाय आहे, ह्या कॅन्डलच्या हायवरती मार्केट निघेल त्यावेळेला मी एंट्री घेणार आहे इथं ह्याच्यावरती, लॉंग पोझिशन अशी. पण आता ही जी कॅन्डल आहे, ही कॅन्डलमुळं माझा स्टॉप लॉस खूप लांब होत चालला आहे, 16 पॉईंट, काय हरकत नाही. आता या कॅन्डलच्या मापाचीच दुसरी कॅन्डल निघते, कारण का ही जी कॅन्डल आहे ही अननॅचरल कॅन्डल आहे आणि इथं जवळच त्याचा स्टॉप लॉस निघालेला आहे. हा दिसतोय, हा जो स्टॉप लॉस आहे, हा स्टॉप लॉस आता खाल्ला जाईल. हा सेलरचा स्टॉप लॉस आहे, म्हणजे ही लेवल पकडून ज्यांनी सेल केलं होतं त्यांचे स्टॉप लॉस इथं खाल्ले जातील आणि ह्या कॅन्डलचा टॉप क्लोज करून मार्केटवरती निघण्याची शक्यता जास्त आहे. लेट अस सी. नाहीच, मी ऐकणारच नाही. का नाही ऐकणार, कारण अरे इथं खाली 2-3 स्टॉप लॉस अजून पडलेले आहेत. हे जे स्टॉप लॉस सकाळी जाताना त्यांना जे केले होते ते अजून तसेच आहेत. त्यामुळे कदाचित तो खाली आता एवढा आलोच आहे तर हे पण खाऊन जातो असं त्याचं काहीतरी इथं एक बनवला होता त्यानं. जाता जाता तो खाल्ला गेला बघा, इथला गेला स्टॉप लॉस. तर तो तात्पुरते स्टॉप लॉस बनवतो आणि ते खात जातो, असं त्याचं काम असतं. ते जर का आपण कळलं आपल्याला की नेमकं कसं काम करतो आहे, स्टॉप लॉस हंटिंग कसं काम करतो, तर साधारणपणे आपण पुढच्या मूव्ज अँटिसिपेट करून मार्केटच्या ओळखून आपण त्या खेळू शकतो. आता इथं काय होतं आहे, पुन्हा एकदा बघूया नीट. मार्केट खाली आलेलं आहे, ओव्हरसोल्डमध्ये आलेलं आहे. आता ते इथून या लाईनच्या वरती आतमध्ये जेव्हा घुसेल, चाललेली आहे तयारी, आतमध्ये जेव्हा घुसेल तेव्हा पहिला स्टॉप लॉस हा जाणार आहे. हा स्टॉप लॉस खाल्ला की तो वरचे स्टॉप लॉस खात जाईल आणि व्ही शेप रिकव्हरी दाखवेल असं मला वाटतंय. बघूया काय होतं. इथले जे सकाळचे स्टॉप लॉस होते ते आता त्यानं खाल्लेले आहेत. हे जर का इथं बघितलं तुम्ही, हे स्टॉप लॉस इथं उडलेले आहेत. आता खाली कुठेही स्टॉप लॉस सध्या तरी दिसत नाही आहेत, एक्सेप्ट एकदम सकाळी जे इथं बनले होते हे, ते इथं पडून आहेत इथं. तर ते खातोय का नाही माहिती नाही. आता चला, आता त्यानं इथे एक स्टॉप लॉस बनवलेला. आता वरती स्टॉप लॉस बिल्टअप खूप झालेले आहेत. हे जर का वरती बघितले 3-6 स्टॉप लॉस इथं बिल्ड झालेले आहेत आणि एवढं खाली कचकच करत जाण्याची काही गरज वाटत नाही. आता त्याला 2 स्टॉप लॉससाठी तो मगजमारी करणार नाही असं मला वाटतं.
आणि इथं हे आपली ॲव्हरेज प्राईससुद्धा इथं स्टेबल झालेली आहे. हे जर का बघितली तर माझ्या अंदाजानं ही आता अशी इथून ती अशी स्टेबल होईल, 838ला स्टेबल होईल. मग जेव्हा मार्केट 838च्या वरती जाईल त्यावेळेला आपण लॉंग एंट्री इथं घेऊ शकतो. बघूया काय होतं. भावा खाली काही नाही, आता वरतीच सगळे स्टॉप लॉस. कुठे एवढे तडफड करायची खाली जायची. इथं खाली जाऊन काय मिळणार तुला. चल त्यापेक्षा वरती इथे 1 आहे, 2 आहे, 3 स्टॉप लॉस आहेत वरती. ॲटलिस्ट हे 3 स्टॉप लॉस खाऊन मग ये परत. आता हा स्टॉप लॉस कसा खातो ते आपण बघूया. एंट्री लाईन आपल्या स्टॉप लॉसच्या जवळ आलेली आहे. 833ला एंट्री लाईन आलेली आहे. गेले हे 2 तर गेलेलेच आहेत. हे खूप लांब आहेत, पण हे जे आहेत ना हे खूप लांब आहेत. 50 पॉईंट अजून इथून पडलं पाहिजे मार्केट. अजून एक स्टॉप लॉस इथे तयार झालेला आहे वरती. हां, याचा अर्थ इथं खूप हेवी शॉर्टिंग आलेलं आहे. हेवी शॉर्टिंग आलेलं इथं. ही लाईन पकडून माझ्या बाउन्स बॅक व्हायची शक्यता आहे. इथं सपोर्ट चांगला आहे. इथं सपोर्ट चांगला आहे. साधारण इथपर्यंत आपण ओढू शकतो. इथून तो सपोर्ट घेऊन वरती जाऊ शकतो. या लेवलवरती कन्सॉलिडेशन चालू आहे. आपली ॲव्हरेज प्राईस पण आलेली आहे जवळ. इथे ॲव्हरेज प्राईस जवळ आलेली आहे. ही तोडून जर का तो आतमध्ये घुसला तर डायरेक्शन चेंज होऊ शकते. एक स्टॉप लॉस इथं बनलेला आहे, तो खाल्ला जाईल. त्याच्यावरचा 1 2 3 4 5 6 7 8 स्टॉप लॉस वरती बनलेले आहेत. आपण इथं लॉंग घेणार आहोत पोझिशन. आणि आपला स्टॉप लॉस इथं 15 पॉईंटचा राहील. क्लोजिंग झालं तर, या लेवलच्या वरती क्लोजिंग झालं तर, ही जी पिवळी लेवल आहे त्याच्यावरती क्लोज कॅन्डल झाली तरच आपण एंट्री घेणार आहोत, नाहीतर नाही. वाट बघूया. परफेक्ट क्लोजिंग झालेलं आहे. आपला स्टॉप लॉस म्हणजे आपल्याबरोबर जे घुसलेत त्यांनी अतिशय छोटे स्टॉप लॉस ठेवलेले तिथं. तिथे एक स्टॉप लॉस लेवल तयार झालेले, पण आपला स्टॉप लॉस जो आहे हा इथे राहणार आहे. आपला स्टॉप लॉस इथे राहणार आहे. आपण आता वाट बघूया. आता हे ह्या कॅन्डलवरती ज्यांनी शॉर्ट केले होते त्यांचे स्टॉप लॉसेस इथं आहेत. ही लेवल खाल्ली जाईल आता. तीन चार पॉईंट इथे मिळून जातात ऑप्शनमध्ये. हा जो सेटअप आहे या ॲव्हरेज प्राईसच्या वरती ऑप्शनमध्ये घुसायचं, 3-4 पॉईंट काढायचे आणि फटाक दिसणे बाहेर इथे मिळून जातात. चला बघा, हे स्टॉप लॉस इथले खाल्लेले आहेत. हे सेलर्सची पहिली लेवल खाल्लेली आहे त्याने आणि आपण आतमध्ये व्यवस्थित आलेलो आहोत. आता आपण काय करूया, आपला जो स्टॉप लॉस आहे हे जे स्टॉप लॉस आहे तिथं तयार झालेले याच्या जस्ट खाली ठेवूया. आता आपला स्टॉप लॉस 5 पॉईंट राहिलेला आहे आणि आपण आता 20 पॉईंट प्रॉफिटमध्ये आहोत. आता हे दुसरी लेवल हंट करायची चाललेली आहे शॉर्टर्सची. सेलर्सची दुसरी लेवल हंट करायची चाललेली आहे. बघूया ती हंट होती का. बायर्सचे दुसरे स्टॉप लॉस इथं ॲड झालेले आहेत. इथं थोडे बायर्स ॲड झालेले आहेत. आपला स्टॉप लॉस ह्या खालच्या तिसऱ्या लेवलला आपला स्टॉप लॉस पडलेला आहे. सेलर्सच्या ह्या लेवलवरती अटॅक चालू आहे सध्या. बघूया आता बायर्स जिंकतात का सेलर जिंकतात.
दोनही बायर्स कंट्रोलमध्ये आहेत. या लेवलचे शॉर्टवाल्यांचे स्टॉप लॉस हंट करण्याचे प्रयत्न चालू आहेत. आणि इथं त्याचे स्टॉप लॉस काढलेले आहेत, हे बघा, खटाखट. क्या बात आहे. हे वरचे दोन स्टॉप लॉस काढेस तोपर्यंत इथं आपलं इंडिकेटर जो आहे हा ओव्हरबॉटमध्ये गेलेला आहे आणि इथून थोडीशी रिट्रेसमेंट येण्याची शक्यता आहे आणि त्या रिट्रेसमेंटमध्ये हा जो पहिला बायरचा स्टॉप लॉस आहे तो जाण्याची शक्यता जास्त आहे. इथून हा जाऊन मग परत वरती मार्केट असं खाली पडून परत मार्केट वरती जाऊ शकतं. असं न करता मार्केट वरतीच चालू झालेला आहे. तर आता हा जो स्टॉप लॉस आहे, हा स्टॉप लॉस आता सध्या रडारवरती दिसतोय मला. हा हंट होण्याची शक्यता जास्त आहे. एक मोठा फ्लिक, एक अजून थोडासा फ्लिक आणि हा हंट होईल किंवा पुढच्या कॅन्डलला हंट होईल. बघूया काय होतं. आता इथं जे बायर घुसलेले आहेत, इथं बाहेर कसे काय घुसले, तर त्यांनी इथून काहीतरी असं टाकलं असेल की ह्याच्यावरती जर का क्लोजिंग झालं तर एंट्री घ्यायची. ते त्यांचे स्टॉप लॉस इथं तयार झालेले ते बघा. हे दिसतंय का, ही लाईन, ही त्यांची स्टॉप लॉसची लाईन आहे. इथं बाहेर घुसलेत काही रेंज ब्रेकआउटवाले. ही रेंज जर का तुटली तर इथं बाय करायचं, इथं सेल करायचं, असे त्यांचे स्टॉप लॉस इथं घुसलेले आहेत. तोपर्यंत आपण आपला जो स्टॉप लॉस आहे इथला हा आपण 0 करून ठेवतो. त्यामुळे आपला हा ट्रेड जो आहे हा एकदम प्रॉफिटेबल आलेला आहे. किंवा याच्यामध्ये मी आतमध्येही जाऊन लावू शकतो माझा स्टॉप लॉस बाय प्राईसच्या वरती. चला, आता इथून वरती जाणार आणि ही जी लेवल आहे, ही स्टॉप लॉसची ही लेवल हंट होईल असं मला वाटतंय. चला या इथं पटकन. ही साधारण 830ची लेवल आहे. 4 पॉईंट शिल्लक आहेत. 830, 27. चला, 830ची लेवल हंट झालेली आहे. हे जे स्टॉप लॉस आहेत ते खाल्लेले आहेत गेल्यावरती. 832. तर अशा रीतीनं तुम्ही स्टॉप लॉस समजून घेऊ शकता मार्केट कसं काम करतं किंवा काय. माझंही अजून शिक्षण चालूच आहे, मी पण शिकतोच आहे की मलाही अजून परफेक्ट कळलेलं नाही की कुठले स्टॉप लॉस खायला आधी जाईल, कुठले स्टॉप लॉस खायला नंतर जाईल. पण तुम्ही स्वतः निरीक्षण करून ChatGPTवरती तुम्ही हे सगळं मांडून त्याच्याकडनं इंडिकेटर तयार करून घ्या आणि त्यापासून तुम्ही स्वतःचा फायदा करून घ्या. एवढंच मला इथं सांगायचं आहे. थँक्यू व्हेरी मच. बाय बाय.